हदगाव तालुक्याच्या वतीने आज कालपासून जे सोशल मीडियावर बातम्या टाकल्या होत्या की मराठा समाजाची विश्रामगृह येथे मीटिंग आहे, त्या मीटिंगला बहुतांश समाज बांधव उपस्थित होते आणि आजच्या या मीटिंगमध्ये असे ठरले की उद्या सकाळपासून साखळी उपोषण तहसील कार्यालय हदगाव येथे करण्यात येईल आणि सर्कल वाईज कुठं जलसमाधी असेल, कुठं साखळी उपोषण असेल, गाव वाईज ज्यांनी समाज बांधवांनी गावात प्रत्येक पक्षाच्या नेत्याला जे गावबंदी केली अशाविषयी चर्चा झालेली आहे। आतापर्यंत 67 गावामध्ये नेत्यांना प्रवेशबंदीचे ठराव घेण्यात आलेले आहेत, त्याविषयी चर्चा झाली व उद्या सकाळपासून साखळी उपोषणाला सुरुवात होत आहे। पाटील, स्थानिकचे आमदार सुद्धा मराठा समाजाचे आहेत, त्यांची भूमिका मराठा समाजाविषयी काय आपल्याला काय वाटते? आमचं एवढंच मत आहे, महाराष्ट्रातील 148 खासदार आमदार आहेत, ते मग आमच्या हदगावपासून ते मुंबईपर्यंत असो, मराठा समाजाचे असून मराठा समाजाच्या भूमिकेला यांचं कुणाचं ज्या आमदार खासदारांचं मंत्र्याचं समर्थन नाही असे हे आमदार खासदार आमचे समाजाचे होऊच शकत नाहीत। आणि यांना असंही भेव पडलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून समोर यावं तर ओबीसी समाज असेल, आदिवासी समाज असेल, एससी समाज असेल, हे फक्त टक्केवारीत मतदानाच्या गुंग आहेत की यांना फक्त यांची खुर्ची सांभाळायची आहे, यांना मराठा समाज घरचाच वाटत आहे। त्याच्यामुळे हे मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या भूमिकेला यांचा सध्या तरी यांचं दुर्लक्ष आहे। आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यांनी जर समोर येऊन जर मराठा समाजाला आरक्षण द्या, आम्ही समाजाच्या सोबत आहोत असं जर म्हटलं तर यांच्या 100% यांच्या खुर्चीला यांना धोका वाटत आहे, म्हणूनच हे आमच्यासोबत हे आमच्या समाजाचे नेते असे वागत आहेत। पाटील, जे मराठा आरक्षणासाठी जे मराठा युवक आत्मबलिदान करत आहेत त्यांना आपल्याकडून काय विषय? आमची एवढीच विनंती आहे हदगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने की आपणाला आरक्षण घ्यायचं कुणासाठी? जारंगे पाटलांनी एकच सांगलं आहे की तुम्हाला विनंती करतो की आरक्षण शांततेत करूत आणि तुम्ही जर मरत असाल, मराठ्याचा एक मुलगा असा बलिदान देत असेल तर मग आरक्षण घ्यायचं कुणाला आणि द्यायचं कुणाला? तर माझी कळकळीची विनंती आहे, येथून पुढे कालही आमचे 3 बांधव गेलेत कालच्या तारखेमध्ये, आज एक सकाळी कळमनुरीचा देवजण्याचा कार्यकर्ता, तरुण 12वीचा कार्यकर्ता त्यांनी आत्महत्या केली। माझी एवढीच विनंती आहे, आपण शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण आताच माझी आणखीन एक अशी इच्छा आहे, 1900 ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस 2 फळ्या होत्या, एक जहालवादी फळी होती आणि एक संयमी फळी होती। संयमी फळीने संयमी फळीचे काम केले, जहालवाद्यांनी जहालवाद्याचे काम केले, तेव्हाच आपल्या भारताला इंग्रजापासून मुक्तता मिळाली। मग आता ज्यांचा जो मार्ग आहे तो त्यांनी अवलंबावा, एवढीच सर्व सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना, बांधवांना, मायबापांना विनंती आहे की आपला जो काल डबल 17 दिवसाच्या नंतरचा जारंगे पाटलांनी जो लढा उभा केला, हे लढा एवढा सोपा नाही। कारण या नेत्यांना, मग तो कोणीही असो, कोण्याही पक्षाचा असो, फक्त मराठा समाजाच्या नेत्याविषयी बोलतो की यांना गाडीतून एसीतून उतरल्या बिसलेरी पाणी ताबडतोब पाहिजे। मी 84 पासून राजकारण करतो, मला सगळी माहिती आहे। यांना गाडीतून उतरलं की बिसलेरीचं पाणी पाहिजे। आज 3-4 दिवस उजाळला जारंगे पाटलाचा, त्यांना पाणीसुद्धा नाही आणि त्यांची परिस्थिती अशी बिकट होत चाललेली आहे की त्यांचा जीवाचं बरं वाईट काही झालं तर या नेत्याचं काही जाणार नाही, पण समाजाची एवढी मोठी हानी होणार आहे आणि महाराष्ट्रात पुन्हा केव्हा त्यांनी जसं सांगले पेलणार नाही आणि तुम्हाला तोलणार नाही, तर हे एवढं सोपं आरक्षण महाराष्ट्रात राहणार नाही। तालुक्याच्या वतीने आज मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून, समर्थन म्हणून आज बैठक घेण्यात आलेली होती आणि त्या बैठकीमध्ये विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी, आमच्या मित्रांनी राजीनामे दिले आणि त्यामध्ये अशा प्रकारे काही भूमिका ठरलेल्या आहेत। उद्यापासून हदगाव तहसीलसमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे, त्यामध्ये तालुक्यातील रोज 3 ते 5 गावं उपोषणाला बसणार आहेत। त्यानंतर रास्ता रोको आंदोलन, जलसमाधी आंदोलन, अशा विविध प्रकारचे आंदोलनं येथून पुढील काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये होणार आहेत। अशा आशयाची एक मीटिंग झालेली आहे आणि सर्व समन्वयकाच्या वतीनं प्रत्येक गावातून, मग ते शिऊरपासून ते इकडं आमच्या धोत्रा, लिंगापूर इथपर्यंत आष्टी असो, हदगाव तालुक्यातील प्रत्येक गावात जनजागृती करण्याचं आज ठरलेलं आहे। अशा प्रकारे नियोजन करून
आज संध्याकाळपासूनच आम्ही जनजागृती दौरा सुरू करणार आहोत. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची गाडी फोडण्यात आली, त्या गोष्टीला तुम्ही समर्थन करा? 100% समर्थन आहे. ज्या नेत्यांना नेतेपदाचा माज आहे अशा नेत्यांचा माज उतरलाच पाहिजे या मताचा मी आहे. कारण भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सुद्धा जहालवादी आणि मौलवादी असे 2 गट होते आणि एकाने शांततेने आंदोलन चालू होतं तर दुसऱ्यांचं जहालवादाचं आंदोलन चालू होतं. मी 100% त्या गोष्टीचं समर्थन यासाठी करतो की या राजकीय नेत्यांना माहीत नव्हतं का त्या गावामध्ये बंदी आहे ते. तशा आशयाचे निवेदनंसुद्धा तहसीलमार्फत BDO मार्फत पोलीस प्रशासनामार्फत सर्वांना गेलेले असताना आपला माज दाखवण्यासाठी जर कोणता नेता त्या बंदी असलेल्या गावात जात असेल आणि तिथे त्यांच्या गाड्या फोडल्या जात असतील तर त्याचं 100% समर्थनच होऊ शकते या मताचा मी आहे. ॲडव्होकेट सदावर्ते म्हणतात की मनोज पाटील जारंगे यांना अटक करा, तुमचं काय भूमिका? ॲडव्होकेट सदावर्ते हा नेमकं कोणाचं पिल्लू आहे आज समाजाला कळालेलं आहे आणि त्यांनी ज्या गोष्टी मराठा समाजाच्या विरोधात केलेल्या आहेत आम्ही चिल्लर माणूस म्हणून त्याला सोडून दिलेला आहे. नाहीतर तो कुत्रा भुकला होता की मराठ्यांची जत्रा भरली म्हणून आंतरवाली सराटीमध्ये, अशाच जत्रेमध्ये तू जन्माला आला की काय असा आमच्या मनामध्ये आज प्रश्न उभा राहिलेला आहे आणि त्याला आम्ही एक चिल्लर माणूस म्हणून सोडून दिलेला आहे. परंतु आमचे सरपंच मंगेश साबळे यांनी जो कार्यक्रम त्याचा केलेला आहे त्यांच्या समर्थनात संबंध महाराष्ट्र उभा राहिला होता आणि आमचा हदगाव तालुकासुद्धा त्यांच्या पाठीशी आहे.